तर ठाकरे गटाचं हे आंदोलन नीलम गोऱ्हेंच्या विरोधातलं मुंबईतलं आपण पाहतोय। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ज्यात किशोरी पेडणेकर सुद्धा सहभागी झालेले आहेत। नीलम गोऱ्हेंच्या विरोधातलं ठाकरे गटाचं हे आंदोलन। तर नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सध्या ठाकरे गटाचं हे आंदोलन होतं। अरे तुम्हाला सगळ्यांना बोलायला तर आम्हाला तर पाहिजे ना, निषेध दाखवायला थोडंसं अंतर दिलं तर बोलतील। अरे आम्ही ऐका ना, तुम्ही सगळे कॅमेरे दिसताय, आमची महिला आघाडी दिसत नाहीये। नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेरची ठाकरे गटाचे इथे आंदोलन होत आहे। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे। किशोरी पेडणेकर ज्यात सहभागी झालेल्या आहेत। महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नाही या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यातही ठाकरेंच्या महिला शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं होतं आणि आताही नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर किशोरी पेडणेकरांसह मोठ्या संख्येनं महिला शिवसैनिक जमलेले आहेत। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात मुंबईत नीलम गोऱ्हेंच्या निवासस्थानाबाहेर हे आंदोलन केलं जात आहे। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हे यांचं ते वक्तव्य समोर आलं होतं। त्याची तीव्र प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून उमटली। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, पुण्यापाठोपाठ आता मुंबईत सुद्धा आंदोलन होत आहे गोऱ्हेंविरोधात। हे दृश्य आपण मुंबईतली नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेरची पाहतोय। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नीलम गोऱ्हे यांनी एका परिसंवादात वक्तव्य केलेलं होतं। मर्सिडीज दिल्याशिवाय पद मिळत नाही अशा स्वरूपाचं ते वक्तव्य होतं। ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलचं ते वक्तव्य होतं आणि या सगळ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून स्वतः उद्धव ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेत्यांनी या आरोपावरून नीलम गोऱ्हे यांनाच प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि आता तर पुण्यापाठोपाठ मुंबईत सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाचे शिवसैनिक आंदोलन करतायत।